नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025चे हॉल तिकीट आलेले आहेत. कसं डाउनलोड करायचं ते सांगतो तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल खाली. डिस्क्रिप्शनवर लिंक केलं हे लॉग इनवालं पेज ओपन होईल. तर तुमचं जे फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला ईमेलला जो काही यूजर आय डी आला असेल ईमेलला आणि मोबाईलवर तुम्हाला मेसेज वगैरे आला असेल तो यूजर आय डी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ठीक आहे आणि पासवर्ड ते तुम्हाला इथं सबमिट करावं लागेल. इथं तुमचा एकदा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकला त्याच्यानंतर जो काही इथे कॅप्चा दिसेल तुम्हाला स्क्रीनवर तो इथं टाकायचा आणि लॉग इन करायचा. फर्स्ट टाईम आता लॉग इन केल्यानंतर खूप दिवस झाले तर पासवर्ड तुमचा एक्सपायर झालेला असेल तर तुम्हाला न्यू पासवर्ड जनरेट करावा लागेल. आता तुमचा ऑलरेडी ते यूजर आय डी आणि ओल्ड पासवर्ड इथं ऑलरेडी येईल तुम्ही टाकल्यानंतर. तर तुम्हाला आता न्यू पासवर्ड काहीतरी सेट करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही इथे टाकताल इथे तुम्ही एखादा न्यू पासवर्ड काहीतरी जनरेट करा. pass@12345 तुम्हाला जे काही टाकायचं असेल किंवा जे काही असेल तुम्हाला एक नवीन पासवर्ड जनरेट करा. कन्फर्म करायचं तोच पासवर्ड परत टाकून जे काही कॅप्चा दिसेल तो इथं टाका आणि चेंज पासवर्ड म्हणा. एकदा तुम्ही पासवर्ड चेंज केला आता तुमचा पहिलेचा पासवर्ड रिसेट झालेला असेल. आता तुम्ही जो नवीन पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड तुमचा आता सेट होईल. तर इथून पुढे लॉग इन करताना तुम्ही आता जो काही नवीन पासवर्ड टाकला होता तो कायम लक्षात ठेवा. आता तोच पासवर्ड लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सेम यूजर आय डी आणि पासवर्ड आता तुमचा जो नवीन तुम्ही पासवर्ड टाकला होता तो आला. त्याच्यानंतर एकदा तुम्ही लॉग इन केल्यास हे ॲज युजल तुम्हाला हे तुमचं डिटेल्सवालं ॲप्लिकंट डिटेल्सवालं पेज दिसेल. याच्यामध्ये तुमचे सर्व डिटेल्स दिसतील. तुमचा रेजिस्ट्रेशन कॅन्डिडेट नेम वगैरे मदर्स नेम तुमच्या डिटेल जे काही असेल सर्व दिसेल इथं. तर इथं वर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. एक ॲप्लिकंट डिटेल, एक अप्लाय फॉर पोस्ट आणि हेल्प डेस्क. तर त्याच्यामध्ये हे जे सेकंडवाला ऑप्शन आहे अप्लाय फॉर पोस्ट तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर पोस्टला ज्यावेळेस अप्लाय फॉर पोस्टला क्लिक करताल तर तुम्ही जो काही फॉर्म भरला होता त्याची डिटेल्स सर्व तुम्हाला इथे दिसतील खाली. तर इथे तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे, तुम्ही स्टाफ नर्स पदासाठी फॉर्म भरला होता हे सर्व दिसेल. तर इथे तुम्हाला आयवाला सिम्बॉल दिसेल. आता कोणी दुसऱ्या पदासाठी जरी फॉर्म भरला असेल डाउनलोड करण्याची प्रोसेस सेम आहे. तर हा जो आयवाला जो आयकॉन दिसतो इथं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल तुमचा. याच्यामध्ये बघा इथे ॲप्लिकंट डिटेल हे तुमचा सर्व फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म आणि इथे सेकंड नंबरला आहे बघा ॲडमिट कार्ड. तर तुम्हाला या ॲडमिट कार्ड इथे तुम्हाला डाउनलोड करता येईल. इथून कोणी ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल डाउनलोड केलं नसेल तर आता परत साईट चालू झालेली आहे. हा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा डाउनलोड करून ठेवा. परत तुम्हाला ते साईट बंद होईल एकदा डेट संपल्यानंतर. तर कोणी डाउनलोड केलं नसेल तर करून ठेवा. इथं तुमचं ॲडमिट कार्ड आहे. ॲडमिट कार्डवर क्लिक केलं की तुमचं हे ॲडमिट कार्ड ओपन होईल. इथे तुम्हाला सेंटर डिटेल दिसेल. तुम्हाला हे स्टाफ नर्सची एक्झाम तुमची कोणतं आता या कॅन्डिडेटचं कोणतं आहे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे IN डिजिटल झोन पवई ठीक आहे. हे मुंबईचं सेंटर आहे. तर इथं खाली बघा डेट आणि टाईम दिसेल कधी आहे एक्झाम. तर 16 ते 19 तर एक्झाम आहे. पण आता स्पेसिफिक तुमची कधी एक्झाम आहे ते तुम्हाला तुमचं इथे दिसेल खाली. 19 तारखेला 9 ते 11 या वेळेमध्ये यांचं एक्झाम आहे. आणि इथे बघा हे डाउनलोड ॲडमिट कार्डवालं जे सिम्बॉल दिसतं ते तुम्ही क्लिक केलं तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल. ते तुम्ही प्रिंट काढू शकता. ओके. तर हे असं डाउनलोड करू शकता तुम्ही ॲडमिट कार्ड. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल तर ग्रुपची लिंक मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली. तिथं जॉईन करून विचारू शकता.